हॅलो एव्हरीवन. आज आपण लिटिगेशन वर्सेस LLM, व्हॉट इज बेटर, LLM की लिटिगेशन, हा खूप मोठा प्रश्न असतो LLB करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी. तर जर तुम्हाला कोर्टात उभं राहून आर्ग्युइंग काउन्सिल बनायचं असेल तर लिटिगेशन हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचण्यापेक्षा कोर्ट क्राफ्टला जास्त महत्त्व दिला जातो. जज साहेबांसमोर कसे बोलायचं, समोरच्या वकिलांना कशी उत्तरं द्यायची हे तुम्हाला कोर्टात शिकायला मिळतात. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करणे गरजेचे आहे. नंतर त्यामुळे तुमचे क्लायंट्स वाढतात व सिनियर वकिलांशी ओळख वाढते. सुरुवातीला खूप स्ट्रगल असतो, स्टिपेंड खूप कमी मिळतो, पण एकदा हात बसला की स्काय इज द लिमिट. तसंच LLM हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट बनायचंय. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट लॉ, टॅक्स, IP अशा विषयामध्ये त्यांना LLM करायचंय, मास्टर्स करायचंय, जेणेकरून त्यांना पुढे प्रोफेसर बनायचं असेल किंवा ज्युडिशरीच्या मोठ्या एक्झाम द्यायच्या असेल किंवा जज म्हणून जजची एक्झाम द्यायची असेल तर त्या लोकांसाठी LLM बेस्ट आहे. पण जर तुमच्या मनात LLB कंप्लीट झाल्यानंतर लिटिगेशनच असेल तर तुम्हाला LLM ला जायची गरज नाही. कोर्टासमोर जज साहेबांसमोर तुम्ही उभे राहिल्यानंतर जज तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही LLM केलं की नाही, कारण लिटिगेशनसाठी LLM ची काही गरज भासत नाही. तर तुम्हाला ठरवायचंय व्हॉट इज बेस्ट, LLM की लिटिगेशन, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला काय आवडतं, प्रॅक्टिस करायला आवडते की मास्टर्स करून तुम्हाला प्रोफेसर बनायचे, जज बनायचे किंवा मोठ्या मोठ्या ज्युडिशरीच्या एक्झाम द्यायचे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. थँक्यू, टेक केअर, बाय.